एका मुलाचा एक अनोखा प्रवास. तो प्रवासच असा की त्याचीच एक फिल्म व्हावी असं वाटावं आणि तो जेव्हा एका फिल्ममध्ये येतो तेव्हा अर्थातच सगळेजण थक्क होतात की आता हे काय होणार आहे. झापूक झुपूक हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय 25 एप्रिलला आणि सूरज चव्हाण, महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण, जो बिग बॉस मराठी तर जिंकलाच आणि त्यानंतर पुन्हा एकदा मन जिंकायला सज्ज झालेला आहे. झापूक झुपूक या चित्रपटातून सूरज, खूप मनापासून स्वागत आहे तुझं. आणि केदार शिंदे सर, धन्यवाद खूप ताई. स्वागत आहे तुमचं. हे सगळंच मला खूप स्वप्नवत वाटतंय आणि या प्रवासाचीच एक फिल्म व्हावी असं काहीतरी हे घडलंय. सर, तुम्ही तो बिग बॉस मराठीचा प्रवास दोघांनी एकत्र सगळा केलेला आहे. सूरजला घडताना आपण पाहिलंय, सूरजला तुम्हीच आणलंय बिग बॉस मराठीमध्ये आणि त्यानंतर तुम्हीच त्याला आता पहिली फिल्म सुद्धा दिलीत. तुम्हीच सांगा हे सगळं काय होतं, काय मॅजिक आहे या मुलामध्ये. खरणपशी पोहोचवलं मला अभिदादाने. आणि आपलं त्यांचं नाव काय? कोण? येस सर, त्यांचं तुम्हीच नाव सांगा आता बिग तो बॉस प्रवास. मध्ये ना? हा. बिग बॉस केतन. नाही नाही, मग अभि अभिदादा आणि अभिदादा आणि कोण तर कोणतरी असेल. हा ठीक आहे. तर ते चव्हाण एकंदर तो त्या- प्रवास सुरू होता ना, ते कसं होतं? मला चांगलं आठवतं की तर मला सूरज चव्हाण कोण माहिती नाही. मी कलर्स मराठीचा हेड म्हणून काम करत होतो आणि बिग बॉसची जबाबदारी जेव्हा आली तेव्हा आम्ही अतरंगी कॅरेक्टर्स आम्हाला पाहिजे होते. तर बरेच लोकांचे प्रोफाईल्स बघितले आणि त्याच्यामध्ये अभिषेकनी मला सूरज चव्हाणचं एक रील दाखवलं आणि म्हटलं कोण आहे हा मुलगा. तो म्हणतो हा गावखेड्यातला मुलगा आहे, पण ह्याला काही बिग बॉसमध्ये यायचं नाही, त्याला अजिबातच इच्छा नव्हती. तर म्हटलं त्याला घेऊन एकदा. तर मला चांगलं आठवतं की फिल्म सिटीमध्ये सेटवर एक 6 दिवस अगोदर रात्री याला मला भेटण्यासाठी घेऊन आले आणि त्या आमच्या चॅनल रूममध्ये एक सोफा होता आणि त्या सोफ्यावर सूरज बसला होता. येताना गाडीतून मास्क वगैरे लावून आला होता. मला तोपर्यंत याच्या प्रसिद्धीची पॉप्युलरिटीची काहीच कल्पना नव्हती. तर मला आधी वाटलं की बरं नाही की काय मास्क वगैरे लावून आला आहे हा. तर ते म्हणाले नाही नाही, त्याला खूप ओळखतात ना लोक, त्यामुळे त्याला त्रास होतो त्याचा. म्हणजे त्रास त्याला नाही, त्या लोकांना जास्त होतो की याच्याबरोबर फोटो काढायचा आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही थांबत नव्हतो म्हणून त्यांनी मास्क लावला आहे. कारण हा फॅन्सना म्हणजे देव मानणारा माणूस आहे. तो अजिबातच कुठल्याही एका माणसाला पण अजूनही सोडत नाही. कोणी फोटो मागितलं की हा आम्हाला सगळ्यांना झटकून त्यांच्याबरोबर फोटो देत असतो. सो तो त्याला बघितला त्या सोफ्यावर बसलेला. मी त्याशी एक 15 मिनटं बोललो आणि मी अभिषेकला सांगितलं की अभिषेक, हा मुलगा मला बिग बॉसमध्ये पाहिजे. एकतर हा मुलगा पहिल्या दिवशी बाहेर येईल अथवा हा मुलगा शेवटच्या दिवशी बाहेर येईल. आणि मग बिग बॉसचा प्रवास सुरू झाला. तर पहिल्या रात्री 1:30 वाजता वॉशरूममध्ये हा शिरला आणि आम्ही वॉशरूमचे दरवाजे एक्झॅक्टली जिथून उघडतात तिथे बंद केले होते आणि उलट्या बाजूने उघडले होते. तर 5 ते 7 मिनटं ना तो ना जिथे बंद होता ना तिथून ढकलण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या चॅनल रूममध्ये मी सगळं बघत होतो आणि मला इतकं हसू यायला लागलं. म्हटलं अरे किती 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 नितळ आहे हा मुलगा. त्याला माहिती नाही की इकडून नाही दरवाजा उघडून इकडून तरी ट्राय करूया, हेही त्याला माहिती नाही. इतका इतका गावखेड्यातला मुलगा जर इथपर्यंत आलेला आहे. आणि मग त्याचा प्रवास सुरू झाला. एक 3ऱ्या आठवड्यात मी रितेश भाऊंना म्हटलं की मला ना सूरज बरोबर फिल्म करायची. रितेश भाऊ म्हणाले काय? तो म्हणाले हां गोष्ट आहे का? तर म्हटलं माझ्याकडे ना गोष्ट पहिल्यापासून होती. 2004 साली वगैरे मला ते कथानक सुचलं होतं. मला ना डिव्हाइस सापडत नव्हता कारण कॅरेक्टर्स होते. जसं आता सही करताना मी 4 कॅरेक्टर्स आणले आणि मग भरत जाधव लिहिलंया ते 4 कॅरेक्टर्स करतो. ते कॅरेक्टर करतो ना, तो भरत जाधव नसतो. ॲक्टिंग कितपत जमेल काय होईल हा वेगळा मुद्दा, पण कॅरेक्टर म्हणून सूरजच करेक्ट आहे त्या रोलसाठी. आणि मग ते कॅरेक्टर एकदा मिळाली ना तर मग मेहनत घ्यायला आपण तयार आहोत ना. आणि ह्याला काहीच टोटल माहीत नाही आणि मी सांगितलं होतं कधी बाहेर येऊ दे, पण हा बाहेर म्हणजे अगदी ट्रॉफी घेऊनच बाहेर आला. ट्रॉफी घेऊन बाहेर. आणि आत्ता लोकांना खूप वाटतं, सूरज सगळ्यांना वाटतंय की मी तू ट्रॉफी जिंकलाय म्हणून मी तुझ्यावर सिनेमा करतो. हो ते सांगा प्लीज. काय वाटतं तुला? नाही नाही नाही, लोकांना असं वाटतंय की अरे सूरजला बिग बॉसला मी जिंकवलं. म्हटलं अरे त्याची वोटिंग बघायला पाहिजे होतं कोणीतरी. ज्या पद्धतीचं महाराष्ट्राने प्रेम दिलंय माझ्या महाराष्ट्राने, माझ्या महाराष्ट्राच्या जनताने, मायबापाने इतकं प्रेम दिलं. माझ्या बहिणींनी, माझ्या भावांनी, माझ्या आयांनी, महाराष्ट्राने मला प्रेम दिलं. बिग बॉसची ट्रॉफी त्यांचीच आहे. कारण मी जिंकलो असलं तरी मला अभिमान आहे की त्यांच्यामुळे जिंकलोय. माझं ह्याच्यात काहीच नाही. आणि अभिदादा आणि आनंद सर मला न्यायला आलतं ना, तर मी बाजले का जॉले काला गेलतो दसऱ्याला असं टोचायचं लागायचं. ती इल्याने काढतात बघा दसऱ्याला. आणि ती जॉली काढली आणि गाडीत बदली छोट्या हत्तीत
मग घरी आलो, मग आनंद सर आणि अभिदादा आले मला न्यायला. म्हणले तुझी बॅग पॅक कर, कपले बिपले भरायचे आम्हाला, जायचं आपल्याला बिग बॉस मध्ये जायचंय. म्हणलं माझ्या आईमध्ये माताची जातला हो द्या तरच येईन, नाही तर नाही येणार मी. आणि मग ती म्हणली हा चालतंय येतो. मग परत ती आली, आवडलं घर बिल, घरात गाडी होती माझी केजप लक्ष्मी माझी, ती इंठाला तिथून लय व्हायला झालं त्या केजप मरत. नंतर ही आली भान म्हणजे कपले बिपले भरले. मग पुण्यात थांबवलं मला यांनी. मी म्हणतोय ना नको पुण्यात मला उचलायला, मी मास्क लावलंय ना, मी मनात लय भेटी. मी त्यांना म्हणतोय माझं फॅन लय मला वा लागत्यात, थांबवाईच मी येतो. आणि नंतर त्यांनी जेवाय नेलं. आणि मोठी मोठी कॉलेजची माणसं आहेत ना, अशी काय ती ही घालतात कोट बीट, कॉर्पोरेट्स हा त्यांनी बघितलं सूरज भाऊ इकलंय पुण्यात, फोटो. मग मी त्यांना अख्ख्यांना जवळ घेऊन म्हणलं फोटो काढला तुमचाच आहे. इतकं मला खुशी झाली क मग ती आनंद मावा नाहीच. नंतर गेलं सरांनी मीटिंग केली त्यांच्या काय ते रूम आहे काय म्हणतात चॅनल रूम, तिथं मीटिंग केली. काय करता तुम्ही, मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे सर बोलले आधी. मग मी सांगितलं बुकिट टीम बोल एस क्यू आर क्यू असं तसं बोललो. हा तू भारी बोलतोय मला तू पाहिजे. मग सरांनी मी मला मग अभिदादानी आणि आनंद सरांनी मला कपले दिली. मग ती पॅक केली. मग लक्त चेक केलं माझं तिकडं कुठं ती त्यातलं असं चिटकावलं मला काय माहितच नाही. 4-5 बाटल्या माझ्या लक्ताच्या काढल्या. मी म्हणलं आजपर्यंत मी लक्त नाही काढलं आणि ह्यांनी कसं माझं लक्त घेतलं. म्हणजे नंतर म्हणले की दमाय ना तुला कुठलं ही नको आजारपणा, म्हणून मग तिथं ती आरोग्याची काळजी हा त्या बिग बॉस मध्ये नेलतो. हा तर आता आपण त्या मुद्द्यावर होतो की बिग बॉस मराठी हा जिंकला म्हणून त्याला सिनेमात तुम्ही घेतलं, तर याबद्दल तुम्हाला काय स्पष्टीकरण नाही? काही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मला असं वाटतं की ज्यांना काही बोलायचंय त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण बोलणाऱ्यांची तोंड नाही धरू शकत. आम्ही काय करू शकतो तर आम्ही आमचं काम दाखवू शकतो. आणि 25 एप्रिलला ता सूर्य हा जयद्रथ. पण ते आधीच ठरलं होतं ना खूपच. सूरजला घेऊन फिल्म करायचं आधी रितेश भाऊंनी जाहीर पण केलं की 3ऱ्या आठवड्यात मी त्यांना ती गोष्ट सांगितली कधी बाहेर येऊ दे, कारण माझ्या कथानकेसाठी ना करेक्ट आहे हा मला. आणि तू निलिमा ते इतकी वर्ष मला बघतेस, माझं कास्टिंग नाही चुकू शकत. मी माझे जिगरी दोस्त होते तरी अगबाईमध्ये संजय नार्वेकर होता. कारण मी त्यावेळेस ना हा विचार करत नाही की मग भरत जाधवला घेऊ या रोलमध्ये, नाही असं नसतं. हे या गोष्टीला या कथेला सूरजच हवा होता. आता मी त्याच्यामध्ये काय केलं ते सांगायची गरज आहे. सूरजला एकतर मला त्याला ॲक्टिंग करू द्यायची नव्हती. सूरज जसा आहे तसाच पाहिजे. सूरजचं मी भास्कर राव नाही ठेवू शकत, कारण आम जनता त्याला सूरज म्हणूनच ओळखते. आणि सूरज हे कनेक्ट होतं नाव त्याच्यामुळे की अरे सूरज आहे आपला सूरज आहे, म्हणून त्या कॅरेक्टरचं नाव सूरजच ठेवलं. आणि ब्रिलियंटली माझ्या भावानी म्हणजे ओंकारनी त्याचा स्क्रीन प्ले लिहिताना याच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्यांना ब्रिलियंटली याच्यामध्ये गुंफल्या गेल्या आहेत. म्हणून असं वाटतं की काही गोष्टी सूरजच्या घरा आयुष्यातल्या आहेत नाही लोकांना आहे का, म्हणजे पब्लिकला वाटतं की ह्याच्या आयुष्यावर का, तसं काहीच नाही. ती डायरेक्ट थिएटर मध्ये जाऊनच बघायला गेल्यावरच कळणार नाही, तसं नाही करणार. हा गोष्ट पण ना तुला रिलेट तर व्हायला पाहिजे ते कॅरेक्टर. म्हणजे त्याच्याबरोबर ज्या छोट्या गोष्टी घडल्या एकदा मला वाटतं बिग बॉसमध्येच सांगितलं होतं किंवा झाली होती ती घटना की त्याचं म्युझिक वाजवत होतं आणि त्याला बाजूला करण्यात आलं आणि त्याला त्याचा प्रचंड राग आला होता. चिडलेलो मी खोलचे जाऊन नाराज होतो बसलेलो की मी कोणा बोलतच नव्हतं. मला लय जण म्हणत होते बोलना. आबी दादा आला, अंकित ताई आले, पॅडी दादावर लागावलेलं, कारण पॅडी दादा जवळचं असं आपलं जवळचं म्हणजे लय गोष्ट आमचं नातं होतं बाप लेकाचं. आणि जान्हवी बी बहिणीसारखीच आहे. बहिणी बोलली आणि बाप बोलला तरी मला दुखावल्यासारखं झालं. त्यामुळे मी नाराज झालो, खुर्ची जाऊन बसलेलो की मग मी नाराज झालो. नंतर मी म्हणलं जाऊ द्या काय नाही, गाड्यात पडायचं पॅडे दादाच्या त्यांना भेट. तर आता ही घटना घडली, त्याचा ब्रिलियंटली वापर आमच्याकडे कसा झाला स्क्रीन प्लेमध्ये ते महत्त्वाचं. सो कथानक बघताना तुम्हाला सतत सूरज रिलेट करेल आणि तुम्ही सूरज बरोबरच ती कथानक पूर्णपणे एन्जॉय कराल. कारण याच्यामध्ये ड्रामा आहे, याच्यामध्ये कॉमेडी आहे, याच्यामध्ये ॲक्शन आहे, याच्यामध्ये इमोशन्स आहेत. आणि एक आमचा कुठलाच दावा नाही आहे की ही फिल्म तुम्हाला काहीतरी देऊन जाईल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आनंद देऊन जाईल. लय आनंद द्यानं, लय खुश होणार. किती दुखावला असलं ना माणूस, कामावने आला थकला असला तरी
ही फिल्म ना आमची म्हणजे पिक्चर हे झापक झोपक 25 एप्रिलला येतोय, तर ही खुश करणारे असे गुदगुद्या हात म्हणजे गुदगुद्या पोटाला होणार इतकं हसणार आहेत लोक. पब्लिक थिएटरमध्ये जाऊन बसलं ना खोच असं म्हणजे खुश होणार नाही आम्ही. सूरज, मला तूच सांग आता, केदार शिंदे सर यांना अख्खी इंडस्ट्री मानते, कारण हे स्टार मेकर आहे, यांनी स्टार्स घडवलेत, आणि एवढा अशा माणसासोबत तू काम करतोस, काय होतं ते सरांसोबतचं काम करून? सर माझ्यावर लय चिडलेलं, माझ्यावर रागावलेलं की सरांना मला ॲक्टिंगची मला आवड म्हणजे ॲक्टिंग त्यांना पाहिजेच नव्हतं, हाय तसा सूरज चव्हाण पाहिजे होता. आणि मी हाय पाहिल्यापासून तसा साधा सिंपल लहानाला मुलगा. आणि मग सर म्हणलं की म्हणजे ओरडायचं, दुखवायचं माझं मन, मी लागायचो ते काय व्हॅनिटीत जाऊन. पण त्यांचीच माणसं न्यायला यायचे मला, चला बोलावलंय सरांनी, मी म्हणायचो मी नाही येणार जा, असं तसं बोलायचं. पण नंतर त्यांच्याच गाल्यात पडायचं, म्हणायचं सॉरी सर. तर कुठेतरी एक बाप मुलाचं नातं तुमचं पण तयार झालेलं आहे. हा तसंच तसंच तसं. नाही, आणि मेन सरांनी त्याला सांगितलं होतं ही गोष्ट की पप्पाला ही रागावतात. त्याला मस्करी वाटली, कारण सरांनी याच्या अगोदर माझ्याबरोबर काम केलं आहे, तिला माहिती आहे मी कसा आहे ॲज अ डिरेक्टर. मला काय वाटतं माहिती आहे ना, की शेवटी पडद्यावर ही लोकं दिसतात, त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी दिसत नाही. आणि मग ह्यांचं काम जर आवडलं लोकांना आणि त्याच्याबद्दल प्रेम वाटलं, तर एक बाप म्हणून मला आपला मुलगा जर चांगल्या मार्काने पास झाला किंवा त्याला कुठेतरी छान ठिकाणी नोकरी लागली किंवा तो खूप पैसा कमवायला लागला, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? तर आई बापालाच होईल ना. तर बस माझं तेच म्हणणं होतं, म्हणजे त्यांनी पण ती गोष्ट पाळली. मी त्याला नेहमी तेच समजावायचो जेव्हा सेटवर होतो, किंवा आत्ताही मी त्याला आम्ही यायचो किती वाजता, 11-12 वाजता. आणि सर काय करायचं की जेवायचं आणि लगेच झोपायचंय, पहाटे 6 वाजता उठायचंय आणि 4 वाजता पहाटे उठायचंय, लगेच गाड्यात बसायचं. मी काय नाश्ता करत नव्हतो, मी चटणी भाकर असायची ती ती काय कोणची चटणी, जवसाची का, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी असायची, ज्वारीची भाकर का मला बाजरीची भाकर आवडते, मग ती असायची. मग मी ती चटणी भाकर खायचो आणि मग सिटिंगला जायचो. पहिलं बाप्पांच्या पाया पाडणं, कारण माझं मोठं भाऊ मला ज्ञान देतात, बुद्धी देतात, त्यातूनच मी सुरुवात करणारा मुलगा आहे. की त्यांच्यामुळेच बिग बॉसचा विनर बी झालोय माझ्या बाप्पांमध्ये, माझ्या फॅनवर. की बिग बॉसमध्ये मी गेलो का म्हणजे बाप्पा आले तेव्हा मी कॅप्टन झालतो बघा. आणि नवलातलीत आई मरे माता माझी, तिला मी लय मानतो काळजापासून, आणि बाप्पांना बी. तर त्यांनी मला म्हणजे घडवून आणलं आणि बिग बॉसचा विनर मी बनलो. आणि तू ओम नमः शिवाय सुद्धा म्हणतो. हा तीच की ओम नमः शिवाय पप्पा गणपती, शंकर, आई मरी माता, तीच की आई मरे माता, ओम नमः शिवाय, शिवशंभो हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 1 2 3 4, गणपती बाप्पांचा जय जयकार. कालीच फाटलं हृदय तुटलं माझ्या आई मरे माताचं नाव घ्यायला, मला लईच बरं वाटलं. जय श्रीराम, ओम नमः शिवाय. अरे हे पण प्रॉब्लेम लहानपणापासून आहे, हे लहानपणापासून तू या सगळ्यांना मानतोस काय? नीलिमा, हाच पण प्रॉब्लेम आहे. आपण शूटिंगच्या सुरुवातीला गणपती बाप्पा मोरया म्हणतो आणि पॅकअप नंतर गणपती बाप्पा म्हणतो, हा मध्येच सुरू व्हायचा. मग मी त्याला थांबवायचो, अरे लोकांना पॅकअप आहे असं वाटेल, लगेच सुट्टी घेऊन जाते. त्यांना ते समजून तर मला थांबवायचं. मला असं वाटतं हा त्याचा एक मंत्र आहे. नाही, हे कधीपासून आहे? लहानपणापासून? म्हणजे मला एक देवी शक्ती माझ्या बाप्पांनी, माझ्या आई मरे मातानी, पप्पांनी ओम नमः शिवायनी दिली, की तू बोलशील ना ते शब्द अख्ख्या महाराष्ट्रात गाजणार, तो लय मोठा टारवा. म्हणजे असं आहे माझं. आणि मी बोलतो ते शब्द असं वाहिलेले आहेत ना. मी बघा बोलायचं, मी बिग बॉसच्या घरात की माझं डॉयलॉग बोलायचं, किती पब्लिकला हसवायचं ते डॉयलॉग. तर माझं तसं आहे की माझ्या पप्पांनी ओम नमः शिवाय आणि गणपती बाप्पांनी, माझ्या आई मरे मातांनी आणि अख्ख्या देवांचं मी आभार मानतो की मला इथपर्यंत आणलंय. आता माझ्या सरांबरोबर माझा पिक्चर येतोय 25 एप्रिलला हे दाखव. तू लहानपणापासून मानतोस म्हणजे? लय माझी आई भोली आहे, माझ्या आई इतकी मानायची, डायरेक्ट दर्शन दिलं तर सपनात पप्पाने ओम नमः शिवाय, पार्वती मम्मीने. हा इतके तर मानायची माझी आई. तर मी पोटाला आलोय माझ्या आज्याच्या, म्हणजे आजा आहे ना माझा, त्यांना लय मानायचा. माझा आजा आहे ना तिकडे डोंगर होता, नुसते 5 बोट असं केलंय, तिथं झरा लागलाय पाण्याचा. तर त्यामुळे मी आजोबाच्या म्हणजे माझ्या आईच्या पोटाला तिचा बाप आलोय, म्हणजे आजोबा. इतकं माझं देवाला लय मानतो मी, तिथं ठेवतो का आज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा आई मरे माता. मॅजिक आहे आणि खरं खरं मॅजिक आहे.
याच्यामध्ये कुठलीही उसना आहो नाही. कधीच नाही, खोटं बोलणार नाही, खरंच बोलतो, खरंच मी मनापासून बोलतो. असं मी खोटं बिटं कधी बोललोच नाही. मला ते आवडतच बिग बॉस मध्ये सुद्धा हा, पाहिलं तुम्ही तू जे बघितलं का? बोलायचंस ते व्हायचं आणि तू हे बोलायचंस मी टॉपिक घेणार आहे आणि तेही तू घेऊन मी गेलास. डायलॉग म्हणायचो, हम्म, अगं तू माझीच आहे, तुला झापूक झुपूक करूनच माझ्या गावाला नेणार, हम्म. असंच बोलणार. आता हे बिग बॉसचे तुझे सगळे फ्रेंड्स तुला भेटले का? त्यांनी ट्रेलर पाहिलं का? काय म्हणतात ते? माझ्या रील अख्खी- सुरू झाल्यात, आई माझी- वर्षाताई पण भेटल्या. वरच्या ताई भेटल्या मला, त्यांना लय अभिमान आहे की सूरज आमच्या बरं होता. मी त्यांना आई त्या मानतो सगळ्यांचे ना. फोन काही आई झाले मानतो का? आणि त्यांच्या आई काल भेटल्या. हा सूरज तुझा स्वभाव किती लॉयल आहे, तू किती शांत आहे, तू एकदम हरवा मनाचा आहे, एकदम साधा मुलगा आहे. तर त्यांना मला भेटून मला लय बरं वाटलं की एवढ्या वरच्या ताईच्या मम्मी मला मानतात की. आणि कोणाकोणात भेटलं किंवा बोललं तुझ्याशी बिग बॉस मधलं? बिग बॉस मधली माझ्या अख्खी कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही अख्खी हे बोलतो, ट्रेलर पाहून काय म्हणले? कोण अख्खी खुश आहेत कोण की. कोण काय म्हणलं? काय पॅडी दादाचा कालच कॉल आलता. हा आम्ही आज आज मला वाटतं भेटायचंय की. मी त्यांना म्हणलो टेलरला का नाही आला, तुम्ही आला असता तर अजून बरं वाटलं असतं की. पण अंकिता ताई म्हणले की ती तिथं नाहीत, की ती यायच्यात भेटते तुला. तर ती म्हणलं टेलर काय बनवलंय केदारला म्हणल्यावर अजून चांगला कोणाचा आला फोन? काय हं? अख्ख्यांचं सगळ्यांचा सगळ्यांचं. सगळ्यांचा? हम्म. वैभव, इरिना, हा फक्त जे निकीचं ती काम चालू आहे ना कुठलं हा, ती दुसऱ्या show कुडकुमचं मध्ये. काय ते शो कुठला चालू आहे ते. बरं. पण म्हणजे सगळी टीम आहे सोबत नाही इकडे पण. मी अख्ख्यांना मानणारा मुलगा आहे. ती बिग बॉस मध्ये आपलं काय होतं टास्क होतं तिथंच संपवून द्यायचं, आयुष्य राजा राणीगत जागायचं माझं एक आहे. कमाल आहे. हं. मला आता जाता जाता एक दोन गोष्टी नक्की विचारायच्या आहेत आज की- तुमच्या मुलं लय बोललं कारण आपले ओळख आहे ना खास. बस सूरज म्हणजे आपण तिकडे पत्रकार परिषद गाजवली क्या बात आहे मग? आणि अर्थात तेव्हा पण माझा तुला पाठिंबा होता हा. आणि तो कायमच खरंच असणार. आहे तुमचा ती आशीर्वाद आहे ना, त्यामुळे मी लय आज बोललोय तुमच्या बरोबर. फील एकदम माझी बहीण असल्यागतच. आणि आहेत तुम्ही माझी. आहेच आहे बाई. मग मला एक आता विचारायचं जाता जाता की जसं ट्रेलर आल्यानंतर किंवा झाकू गाणं आल्यानंतर जो एक युट्यूबवर किंवा सगळ्या सोशल मीडियावर जो धुमाकूळ आधीच सुरू झाला होता, प्रचंड रिॲक्शन आल्या होत्या तेव्हा आणि काही मिक्स पण होत्या. पण तुम्ही त्याकडे कसं बघता? काय मी सरांना काय म्हणलंय, हं. टेन्शन घ्यायचं नाही आणि डोक्यात फक्त कुठलंच इचल घ्यायचं नाही. हं. बाप्पा सोबत आहेत, पप्पा सोबत आहे, आई मरे माता सोबत. कसं आहे ना, माझं फॅन माझं देव आहेत, मी त्यांना मानतो. का पहिलं बी मला टिकटॉकला लय कमेंट गाणं यायच्या, मला पब्लिक म्हणजे सांगायचं वाचून की असं असं बोलतात तसं तसं बोलतात. पण मी काय म्हणलं, ते आपली आहेत. माझी असू द्या, मला काही बोलू द्या, किती नाव ठेवू द्या, पण ती माझी आहेत, मी त्यांना मानतो. मला किती काय बोलू द्या, पण मी त्यांच्यामुळे टिकटॉक टाळलंय ना. वा. मी असं डायलॉग बोलायचं, मी लक्ष देत नव्हतं त्याच्यात, असं बोलायचं. तुम्ही काय बघता याकडे? काही नाही, मी अजिबातच नाही. मला काय आहे की श्री स्वामी समर्थ स्वामी. आता हे पण एक स्वामी पण ऍड झाले त्याची हा सगळ्या. येस. नाही, माझं काय आहे या सगळ्या बघायचा दृष्टिकोन असा आहे ना की निलिमा, कला ही कुठल्या वर्गाची मक्तेदारी नाही. आणि तुम्ही असं नाही ठरवू शकत की यांनी काम करायचं त्यांनी काम करायचं नाही, तो इकडे येता कामा नाही, यांनीच केलं पाहिजे. आपणच असे बांधतोय त्याच्यामध्ये. आज हा आता आठवलं मला, बांध होता देव जालाचा सीन आहे का तेव्हा आमचा जालायचा सीन, एवढा बांध आहे. हं. मी दल पडलो असतो म्हणजे वाईट तरी काढणारलो असतो ना, वाईट तरी इकडं हल्लो असतो तर मी पडलो असतो. पण मला झोलाच पडायचं होतं वाल्याच्या वेगाने आणि धूल जायचं ना नाड्यात, मला दम आहे, मला धाप लागल्यागत व्हायचं. पण मी 3दा का 4दा सेम तसंच पळालोय झोलात. तेव सीनला बघितलं असं तेव सीन. अरे वा. नाही, पण ना काय माहिती ना, ही सिम्प्लिसिटी आहे आणि ही सिम्प्लिसिटी तुम्हाला पडद्यावर 25 तारखेला दिसेल आणि त्या कॅरेक्टरची नीड आहे. आणि एक गावखेड्यातला मुलगा या निमित्ताने जर मेनस्ट्रीममध्ये येत असेल तर त्याचं काम बघितल्यानंतर बोला. नक्कीच. हा मग आपण ते उत्तर कंटिन्यू करूया कारण मला ऐकून घ्यायचं ते काय आहे exactly. काही नाही, लोक बोलतायत तर ती जी लोक बोलतायत त्यांची तोंड नाही धरू शकत मी, आणि त्यांना काही चेहरे नाही आहेत. महत्त्वाची गोष्ट, काय कष्ट घेतलेत त्या पोरांनी आणि आमच्या अख्ख्या टीमनी आणि मी पण, हे आम्हाला माहिती आहे. पण हे सगळं रिफ्लेक्ट होईल 25 तारखेला. कारण आपण किती या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला ना
तरी ते फक्त वादसंवाद होईल. म्हणजे मी ती कॉमेंट वाचली आणि त्या कॉमेंटच्या खाली मी लिहिलं, मग तो लिहिणार परत, मग मी लिहिणार, हे एवढं गोड करत बसतंय. आणि माझं आजही म्हणणं आहे ना की कॉमेंटला जर आज व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबला जर कॉमेंट करायची असेल तर त्याला जर 50 पैसे लावले, किती कॉमेंट्स येतील? सोपं झालं आहे. काय आहे निलिमा, तू इतकी वर्ष काम करतेस त्यामुळे त्या कामाला सॅल्यूट आहे माझा. इतकी वर्ष तू जे करतेस ते, तर त्याच्याबद्दल मी तुझे कष्ट बघितलेत ना. आता तू पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे ना की बाई पण भारी देवा नावाचा सिनेमा मी करतो आणि मी कट्टू झापूक झुपूक करतो, तर मला पण मी माझं सगळं अख्खं करिअर स्टेकला लावलंय ना. मला माहिती आहे ना मी या मुलाकडून काम करून कसं घेतलंय आणि या मुलांनी काम कसं केलंय. पण हे मी किती बोलू, किती सांगू? तर मग आता घ्या 25 तारखेला बघा. फक्त विश्वास ठेवा त्या मुलावर. आज रील स्टार होता तो, आज फिल्ममध्ये येतोय. तुम्ही काम बघा आणि मग ना काहीही बोला ना तर मी मान्य करेन आणि तो पण मान्य करेन. पण काम बघण्याच्या अगोदर इतकं बोलू नका आणि इतकं टोचून बोलू नका. कारण काय आहे की ना दुखावतो तो, आणि तो दुखावला म्हटल्यानंतर ना मला नेहमी असं वाटतं ना की जो खूप सरळ साधा असतो ना त्याच्यावर किती आपण अन्याय करण्याचा प्रयत्न केला ना तर कधी ना कधीतरी तो पेटून उठणारच. आणि ते पेटून उठणं म्हणजे झापूक झुपूक आहे जे 25 एप्रिलला दिसेल. मला असं वाटतंय सर नेहमी त्यांच्या कामातूनच उत्तर देतात आणि म्हणूनच ते अनेक इंटरव्ह्यू देत नाही, ते कामातून उत्तर देतात. आणि मला वाटतंय की तेच आता तुम्ही सांगितलं, त्यामुळे क्या बात आहे सर, हे कमाल आहे आणि हा विश्वास कमाल आहे. आणि सूरजच्या मनात इतका आत्मविश्वास आहे छान. आत्ताच हे तिघांशी जेव्हा मी बोलवते, जो इंद्रनील आणि हेमंत, ते सांगत होते की सूरज जी एनर्जी द्यायचा सेटवर ती कमाल होती आणि त्यामुळे सगळे एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह असायचे. मित्रा, हे कमाल आहे रे. तू किती वर्ष काम करतेस आता? 14 वर्ष. मी 32 वर्ष काम करतो. या मुलाकडून मी शिकलो एक गोष्ट, हा प्रचंड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, शॉर्ट संपल्यानंतर हा येऊन, आज तू पण इंटरव्ह्यू संपल्यानंतर मला विचारशील कसा झाला इंटरव्ह्यू, किंवा मी फिल्म झाल्यानंतर पहिलं तुला विचारेन कसा झाला, कशी वाटली फिल्म. हा मुलगा शॉर्ट गेल्यानंतर मला येऊन विचारायचा भारी केलं ना मी. त्यांनी मला कधीच विचारलं नाही मी कसं काम केलं. हा जो विश्वास आहे ना त्याच्यावरचा, आणि ही जी प्रोसेस मला जी करावी लागली त्याच्याबरोबर, याच्यामध्ये मी पण मला टेस्ट केलं की मी 32 वर्षापूर्वी जेव्हा एकांकिका स्पर्धेमध्ये रॉ मुलांना शिकवायचो, तो उत्साह आणि ती आग अजून माझ्यामध्ये आहे का, तर मी तुला गॅरंटेड सांगतो ती आहे. सूरज, आता मला जाता जाता एक विचारायचं, तूच त्याचं उत्तर तूच देणार, त्यांना नाही विचारणार. रितेश भाऊ सिनेमात पण आहेत का? तिकडे सरप्राईज दिलं होतं ट्रेलर लॉन्चला, सिनेमात पण असणार आहेत का? 25 तारीख 25 एप्रिललाच करण झापूक झुपूक. मला त्यांनी न सांगता सांगितलंय असं वाटतंय मला. नाही काय सांगणार आहात सर? सरप्राईजेस आहेत ते बघायला. कोण कोण आहे त्याच्यात आणखी गंमत आहे. म्हणजे आणखी सरप्राईज. हा बघ ना तू, आता जेव्हा टीझर आला तेव्हा वेगळं वाटत होतं. मग आमचं गाणं आलं पहिलं झापूक झुपूक, ते वेगळं वाटलं. मग ट्रेलर आला तेव्हा तो एकदम वेगळा वाटला. मग दुसरं गाणं पोरांचा बाजार उठला आलं, मग वेगळं वाटलं. अजून पत्ते उघडायचे सगळे एकाच दिवशी सांगणं बरोबर नाही. तर मला असं वाटतं 25 एप्रिलला दिसणार तुम्हाला अख्ख्यानं. आणि खूप गाणी पण आहेत म्हणे आणि खूप धमाल केली. 6 गाणी. तुझं गाणं फेवरेट कुठलं आहे? बोलताना गोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक, बोलताना गोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक, मी फालतो गोली ग झापूक झुपूक झापूक, मी गोल गोल गोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक बुक टिंग. या क्या बात आहे. वा, खूपच मला मजा आलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू संपूच नाही, पण थांबावं लागेल. पण खूप मस्त वाटलं सूरज, आणि सर खूप छान वाटलं. आणि खूप खूप भरभरून शुभेच्छा. सुपर डुपर हिट होऊ दे यासाठी झापूक झुपूक शुभेच्छा. होणार कमाल. सूरज, तू कमाल आहेस. कीप रॉकिंग. धन्यवाद. मस्त कमाल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.